कोंडलेल्या या बालकांचा आक्रोश सुरू होता. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वरिष्ठ पातळीवरील नेते प्रचाराच्या मैदानात उतरलेले आहेत. एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे या निवडणुकीच्या एकूण सगळ्या कारभारामध्ये स्वतः जातीनं प्रचार करताना दिसत आहेत. ते प्रचाराच्या सभा घेत आहेत. सर्वसामान्य जनतेला या प्रचार सभा ऐकण्यामध्ये काडीचाही रस नाही. त्यामुळं या नेत्यांच्या सभांना अपेक्षित गर्दी होताना दिसत नाही. सभांना गर्दी जमवणं हे एक आव्हान राजकीय पक्षापुढे उभं राहिलेलं आहे. पैसे देऊन लोकांना सभेसाठी आणलं जातं हे आता जुनं झालं. कदाचित पैसे देऊनही लोक येत नसतील म्हणून आता शासकीय कर्मचाऱ्यांना बळजबरीनं सभेला आणल्या जात असल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला. मलकापूर इथल्या अजित पवार यांच्या प्रचार सभेच्या दरम्यान ही एक मोठी बाब चव्हाट्यावर आली. आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांना बळजबरीनं अजित पवार यांच्या सभेसाठी उपस्थित राहण्यास भाग पाडण्यात आलं. शासकीय सेवेत असलेल्या आशा गटप्रवर्तकानंच व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज पाठवून आशा आणि अंगणवाडी सेविकांना सभेला उपस्थित राहण्याचे आदेश दिले. त्यामुळं आशा आणि अंगणवाडी सेविका चक्क आपल्या गणवेशामध्ये या सभेला उपस्थित राहिल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. परंतु अद्याप तरी निवडणूक आयोगाकडून या सेविकावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. निवडणूक आचारसंहितेचा हा भंग असला तरी अजून तरी निवडणूक आयोगानं डोळे झाकलेले दिसत आहेत. मलकापूरपेक्षा सुद्धा एक मोठी घटना पुण्याच्या IT हिंजवडीमधून समोर आली. एका माजी सरपंचानं बैठकीसाठी बोलावलं म्हणून 20 चिमुकल यांना अंगणवाडीत कोंडून ठेवून अंगणवाडी सेविका बैठकीला निघून गेल्या. पालकांनी संताप व्यक्त केल्यानंतर या लहानग्याची सुटका करण्यात आली. कोंडलेल्या या बालकांचा आक्रोश सुरू होता. पण अंगणवाडी सेविकांना त्यांच्यापेक्षा सुद्धा सरपंचांची बैठक महत्वाची होती. या भयानक प्रकाराचा व्हिडिओ देखील आता व्हायरल झाला. आता यांच्यावर तरी काही कारवाई होणार का हे पाहावं लागेल.